मित्रांनो, तुम्हाला जर का रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही आता डिजिटल रेशन कार्ड घर बसल्या मोबाईल मधून डाउनलोड करू शकता, ते फक्त 1 मिनिटामध्ये। ते कसं डाउनलोड करायचं तेच या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून टाका, कारण पुढच्या येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता रेशन कार्ड मोबाईल मधून कसं डाउनलोड करायचं ते पाहूया। तर सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा आणि खाली सर्च बार मध्ये येथे मेरा रेशन असं सर्च करा आणि तुमच्या मोबाईल मध्ये जर आधीपासून मेरा रेशन ऍप इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट आली असेल किंवा त्याला एकदा अनइन्स्टॉल करा आणि त्याला इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल झाल्यावर त्याला ओपन करा। त्यानंतर येथे बेनिफिशियरी युजर नावाचा पर्याय आहे, त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका। इकडे दिलेले अक्षर तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि लॉग इन विथ ओटीपी यावरती क्लिक करायचंय। आता आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी गेला असेल, इथे ओके करा आणि तो ओटीपी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी बटनावर क्लिक करायचंय। तर टाकलेला ओटीपी सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे, ओके बटनावर क्लिक करायचंय, स्किप बटनावरती क्लिक करायचंय आणि तुमचं रेशन कार्डची डिटेल येथे येऊन जाणार आहे। येथे डाउनलोड नावाचं छोटंसं बटन आहे, त्यावरती क्लिक करायचंय आणि तुमचं डिजिटल रेशन कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाणार आहे आणि याचे तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि पुढचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि आम्हाला फॉलो नक्की करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।